श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवी नमः। ओम ह्रीं क्लीं ओम धनदेहिमान ओम धनदाय नमस्ते। निधिपताधिपाय भवन्तु तत्प्रसादाते धन धान्यादी संपदी। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी। लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी। आटपाट नगर होतं। नगरचा एक राजा होता, त्याचं नाव होतं भद्रश्रवा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका। नाव चांगलं पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिच्या नवऱ्याची भांडण होई, भांडणाला वैतागली, रागाने घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसल्या सुवासनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत। ते तिनं पाहिलं अनवाणी रानात, त्यांच्या सोबत तिनेही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, थोरा ताट्यांना फुगली, दास दाशीवर रागावली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती, राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी। त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं श्यामबाला। एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माती मळवट फासला, हाती काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली। तिनं आरोळ दिले, अरे आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली, म्हातारी दिसली। तिने विचारले, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचं। कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्याशी गप्पा मारतायत, त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील, तुला त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उन बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील, तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे सांगते मी त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संतापली, तुझी राणी पैशाला भाळलीये, माणुसकी विसरली, दारिद्र्य गेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली, माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं होतं देवीचं, तिनं ते केलं, आता राणी पदावर बसली, देवीची आठवणही राहील नाही, गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोर गरिबांची पर्वा नाही, थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी, म्हातारी गरिबां भिकारी, कोण ग तिला विचारते, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हा तिचे डोळे उघडतील, जाते मी। दासी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करीन, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीतला व्रताचा वसा सांगितला, म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली। तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली आणि कळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीनं मी क्षमा मागते। मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली, दाराशी येतो तर म्हातारी दिसली। राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आली? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले, कपाळावर आड्या पसरल्याने तिकडे तडक घराबाहेर पडली। दासीने लक्ष्मीवत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढं मार्गशीर्ष महिना आला, पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रताचा सुरुवात केली, सगळे नियमधर्म पाळले। 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं, शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं। सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालदार याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला। राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाला। हा होता लक्ष्मी व्रताचा प्रवाह। सुखा समाधानाने संसार चालू होता। भद्रश्रवा, सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले। शत्रूने राजावर चाल केली, भद्रश्रवा राज्य लुबाडलं, सुरचंद्रिकेने राणीपद गेलं। भद्रश्रवाला वाईट वाटलं, पूर्वीचे दिवस आठवले, रानावनात फिरून राणी कष्टाने दिवस काढत होती। भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं, तो एकटाच निघाला, चालून दमला, नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला। नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं, घाईने ती राजवाड्यात गेली, राजाला सांगितलं, मालधाराने माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला। श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती। काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं जावयाला, तसं त्याने सांगितलं, मुलीला निरोप घेतला, जावयाला मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं। राजा घरी परतला, चंद्रिकेला भेटला, हंडा पाहून ती आनंदली, घाईनं तिनं झाकण काढलं, आत बघते तर काय, कोळशेच। सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारला आणि नशिबाला दोष दिला। नवऱ्याला सांगितलं, ते ऐकून तोही चकित झाला। दुःख पाठलाग करीत होतं, दारिद्र्य सरत नव्हतं, चिंतेचं सावट पसरत होतं, काळजीचा वनवा भटकतच होता। सुरचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता।
एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग आपणच भोगायचे आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली, मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली, दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली, राणीला निरोप दिला. तुमची आई आलिया नदी किनारीवर बसली, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबाल्याने सारख्या सोबत रथ आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालीने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटत नव्हता. आईनं स्नान केलं, मुलीला तिला पैठणी दिली, सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला भक्तिभावाने पूजा केली, आरती झाली, धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेने कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालधार राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला, त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते. मालधाराने विचारलं, माहेरून काय आणलं? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधाराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला दिसले मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या सौराष्ट्रातलं आहे. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हिरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानीच. मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याचं इमानी असावं, त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधाराने राजा निश्चय उठला. त्यानं आपला सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्याने बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का जरा ठरला. भद्रश्रवाला अनुमती दिली. मालधाराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्याने मालधाराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवा, राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधाराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत तुटून पडले. मालधारांचे सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधाराने सैन्याचा शत्रूचा पडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवा राज्य पुन्हा मिळवलं. सैन्याचा मालधारानं व श्यामबालेनं ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अपार संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधाराने आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालधारानं भद्रश्रवा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेने लक्ष्मीवताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधाराने भद्रश्रवाला राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यांनी व या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीवताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ. संपूर्ण सर्वांनी देवाला वंदन करावं. त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना.